Hello friends, welcome back. This is Sri Chhatrapati Shivaji Mahavidyalaya Srikonda. I welcome you in the online class of SYBSc Electronic Science. We are seeing the active filters. In this lecture we want to see first order active low pass Butterworth filter. We know first order means the order of filter depends upon number of capacitors used in the circuit. In this circuit, how many? Only one capacitor is used. This capacitor and this resistor, one RC combination. So this is a first order filter. It is a low pass filter. Low pass filter कशावरून ठरतं? जर दिस RC इज ए पॅसिव्ह फिल्टर. जर का कॅपॅसिटर इथे असता इनपुटला आणि रेजिस्टर इथे असता तर ते हाय पास झालं असतं. इनपुटला रेजिस्टर आणि आउटपुटला कॅपॅसिटर आहे म्हटल्यावर ते काय झालं? लो पास. कशामुळे लो पास? आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो फ्रिक्वेन्सीला. XC इक्वल्स टू 1/2πfc. म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर रिॲक्टन्स कमी. कॅपॅसिटरचा विरोध कमी कधी असतो? जेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त असेल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता या ठिकाणी कॅपॅसिटर कुठे जोडलेला आहे? इनपुटपासून ग्राउंडला जोडले. म्हणजे फ्रिक्वेन्सी, इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी जेव्हा खूप जास्त होईल तर कॅपॅसिटरचा काही विरोध असणार नाही. म्हणजे कॅपॅसिटर ॲक्ट्स ॲज अ शॉर्ट सर्किट आणि सगळंच्या सगळं इनपुट व्होल्टेज कुठे जाईल? ग्राउंडला जाईल. ऑपॅम्पकडे काही जाणार नाही. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी असेल तेव्हा आउटपुट काय होऊन जाईल? लो होऊन जाईल. आणि जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी असेल तेव्हा मात्र फ्रिक्वेन्सी कमी याचा अर्थ कॅपॅसिटरचा विरोध जास्त, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जास्त. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जास्त म्हणजे इनपुट सिग्नल ही इकडे ग्राउंडकडे जाऊ शकत नाही. म्हणजे सगळीच्या सगळी सिग्नल कुठे जाणार? ऑपॅम्पकडे जाणार. ते ॲम्प्लिफाय होणार आणि आपल्याला मिळणार आउटपुट व्होल्टेज हाय. म्हणजे काय झालं? लो जर का फ्रिक्वेन्सी असेल तर आउटपुट व्होल्टेज हाय येत आहे. म्हणजे लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आर पास्ड टू आउटपुट अँड हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आर पास्ड टू ग्राउंड. सो लो पास. आणि त्याच्या उलट असतं हाय पास. म्हणजे फर्स्ट ऑर्डर कशामुळे? तर एकच कॅपॅसिटर आहे. ॲक्टिव्ह कशामुळे? ऑपॅम्प वापरला आहे. लो पास कशामुळे? तर इनपुटला रेजिस्टर आणि त्याच्या पुढे RC पैकी अगोदर रेजिस्टर आहे इनपुटला आणि पुढे कॅपॅसिटर आहे. आणि बटरवर्थ आपल्याला माहिती की दिस इज द नेम ऑफ सायंटिस्ट. आपण जर का ॲक्टिव्ह फिल्टर्सचे प्रकार सर्च केले गुगलवर, now we are in the Google. If we search the types of active filter, then there are 4 types: Butterworth filter, Chebyshev filter, Bessel filter and elliptic filter. And these are their responses. Here this is the response of Bessel type filter. All of these are name of the scientists.
This is the scientists who have studied this type of filters. This is the frequency response of Butterworth type filter, and here this is the frequency response of Chebyshev type filter, and this is the frequency response of the elliptic. This is the name given according to the geometrical shape, but all of these are the name of the scientists. So the Butterworth filter, we know Butterworth filter is a Butterworth approximation is sometimes called as maximally flat approximation. So this is the circuit diagram. Circuit is simple. This is a non-inverting amplifier, op-amp non-inverting amplifier. सर्किट मध्ये काही अवघड नाही. हा पार्ट तुम्ही थोडा वेळ आर आणि सी बाजूला काढून ठेवले तर इनपुट व्होल्टेज कशाला दिलंय, नॉन इन्व्हर्टिंगला दिलंय. इन्व्हर्टिंग काय केलंय, ग्राउंड केलेलं आहे थ्रू R1 आणि फीडबॅक रेजिस्टर जोडलाय आउटपुट व्होल्टेज आणि इन्व्हर्टिंगच्या मध्ये. RL जो आहे तो ऑप्शनल आहे, दाखवा किंवा दाखवू नका. V0 दाखवलं तरी सफिशियंट आहे. फिल्टर म्हटल्यावर आर आणि सी हेच खरे पॅसिव्ह फिल्टर आहे आणि त्याला ॲक्टिव्ह केलेलं आहे आपण. इकडे ऑप ॲम्प इन्व्हर्टिंगमध्ये जोडलेलं आहे. आर इनपुटला आहे आणि सी आउटपुटला आहे आर सी पैकी, म्हणून ते काय झालेलं आहे, लो पास फिल्टर आहे. आर आणि सीचं व्होल्टेज डिवायडर पण होतं आहे, जे की इनपुटला डिव्हाइड करत आहे आणि ते डिव्हाइड झालेलं व्होल्टेज आपल्याला इथं भेटतं आहे, विच इज द ॲक्च्युअल इनपुट टू द ऑप ॲम्प इन्व्हर्टिंग अम्प्लिफायर. ऑप ॲम्प इन्व्हर्टिंग अम्प्लिफायरच्या गेनचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय असतं, V0 इक्वल्स टू इन ब्रॅकेट 1 प्लस RF अपॉन R1 इंटू Vin असतं. ओके. तर Vin च्या ऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल आता, V1, कारण ॲक्च्युअल V1 जात आहे. V1 तसंच्या तसं जात नाही, ते व्होल्टेज डिवाइड होणार आहे आणि मग ते V1 जाणार आहे. बघा तुम्ही, लो पास फिल्टर म्हणजे काय असतं, कशा प्रकारचं असतं की जर का तुम्ही फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली तर जोपर्यंत फ्रिक्वेन्सी लो आहे तोपर्यंत तुम्हाला आउटपुट मिळणार, आणि फ्रिक्वेन्सी जर का कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त व्हायला लागली तर आउटपुट मिळणार नाही. म्हणजेच फिल्टरचा जो पास बँड असतो तो कुठे आहे, लो फ्रिक्वेन्सीवर आहे. त्याला म्हणायचं लो पास फिल्टर. हा ग्राफ आहे व्होल्टेज गेन वर्सेस फ्रिक्वेन्सी. इथे ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. जोपर्यंत इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी ही कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी आहे तर आपल्याला गेन भेटत आहे, कॉन्स्टंट गेन. आणि सिग्नलची फ्रिक्वेन्सी जर का कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा पुढे जायला लागली तर लगेच आपल्याला स्टॉप बँड सुरू होतोय, म्हणजे गेन फॉल होत आहे. गेन फॉल होण्याचा रेट जो आहे तो किती आहे तर -20 dB पर डिकेड. कशामुळे, फर्स्ट ऑर्डर फिल्टर आहे म्हणून. फर्स्ट ऑर्डर फिल्टर आहे त्यामुळे रेट ऑफ गेन फॉल किती आहे, -20 dB पर डिकेड आहे.
व्होल्टेज V1 किती असणार आहे बघा, व्होल्टेज डिव्हायडर फॉर्म्युल्यानुसार -jXC म्हणजे हा आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिवायडेड बाय R -jXC इंटू Vin, म्हणजे व्होल्टेज डिव्हायडर फॉर्म्युला लिहिला आहे. व्होल्टेज डिव्हायडर फॉर्म्युला आपण कसा लिहितो, R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू अप्लाइड व्होल्टेज. तरी R2 म्हणजे कपॅसिटरचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे -jXC डिव्हायडेड बाय R1 प्लस R2 म्हणजेच R -jXC इंटू Vin, वेअर J इज स्क्वेअर रूट ऑफ -1. आणि XC आपल्याला माहिती आहे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कसा असतो, 1/2πfc असतो. म्हणजेच -jXC कसा लिहिता येईल तुम्हाला, -j इंटू J डिवायडेड बाय J. So J into J is -1 minus this minus and J into J that is -1, ते झाले प्लस, म्हणजे राहिला खाली अपॉन J. लक्षात आलं का? -j लिहिण्याऐवजी आपण काय लिहू शकतो, 1/j. कशामुळे, -j ला काय करायचं, मल्टिप्लाय बाय J आणि डिवाइड बाय J करायचं. तर J इंटू J -1 होणार, मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि राहणार काय, 1/j. आणि XC आपल्याला माहिती आहे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किती असतो, 1/2πfc असतो. म्हणजे ती जर व्हॅल्यू आपण टाकली, ही व्हॅल्यू, तर V1 काय भेटतोय बघा, 1/j इंटू 2πfc डिवायडेड बाय R प्लस 1/j इंटू 2πfc इंटू Vin, अशा प्रकारचं इनपुट व्होल्टेज भेटतंय. म्हणजेच तुम्ही डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करू शकता. J इंटू 2πfc ने 1 ला गुणलेला आहे, इकडे R ला गुणलेला आहे, J इंटू 2πfrc प्लस 1 डिवायडेड बाय J इंटू 2πfc होणार. दिस J इंटू 2πfc कॅन्सल्स विथ दिस J इंटू 2πfc. सो वी हॅव 1 डिवायडेड बाय दिस 1 प्लस दिस J इंटू 2πfc इंटू Vin. आता आउटपुट व्होल्टेज आपण मगाशीच पाहिले की काय असणार आहे, इन्व्हर्टिंग ऑप एम्प आहे. म्हणजे काय, 1 प्लस RF अपॉन R1, इन्व्हर्टिंग ऑप एम्प. ऑप एम्पचे 2 प्रकारे जोडता येतात, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. तर नॉन इन्व्हर्टिंग ऑप एम्प आहे, म्हणजेच कसं, त्याचं गेन किती असतं, 1 प्लस RF अपॉन R1, किंवा V0 काय असतं, इन ब्रॅकेट 1 प्लस RF अपॉन R1 इंटू Vin. परंतु Vin आहे का, आता ह्या सर्किटमध्ये ॲक्च्युअल इनपुट काय आहे, V1 आहे. मग आणि V1ची व्हॅल्यू ही आहे, सबस्टिट्यूट करायची आहे. V1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, हा Vin जो आहे तो इकडच्या बाजूला ट्रान्सफर केला, V0 अपॉन Vin इक्वल्स टू, म्हणजे इथे ही जी टर्म आहे ती इथे लिहिली, 1 प्लस RF अपॉन R1 डिवायडेड बाय दिस टर्म. ही टर्म गुणिले आहे, म्हणजेच आपण इथे न्यूमरेटरला लिहू शकतो, डिवायडेड बाय दिस डिनॉमिनेटर. ह्या टर्मला AF म्हटलेले, जे गेन ऑफ फिल्टर. नोटेशन दिले, ह्याला आपण AF म्हणूया. सो दिस विल बी AF अपॉन 1 प्लस J. हा F जसाचा तसा ठेवला आहे, हा F. आणि उरलेल्या टर्मला, उरलेली टर्म कोणती आहे, J इंटू 2πRC. ह्या टर्मला काय म्हटलं आहे, 1/FH. म्हणजे J सोडून बाकीची, म्हणजे 2πRC. म्हणजे J इन ब्रॅकेट F अपॉन FH अशा प्रकारे लिहिलेलं आहे. लक्षात आलं का? ह्याला AF गेन ऑफ द फिल्टर म्हटलेलं आहे. 1 ॲज इट इज आहे प्लस J ॲज इट इज आहे. F
आहे तिथेच आहे आणि उरलेलं जे आहे म्हणजे 2πRC त्याला 1/FH म्हटले. So AF is called as the pass band gain of the filter. FH कशाला म्हटलेले 1/2πRC ला म्हटलंय. दिस इज द हाय कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द फिल्टर. F is the frequency of the input signal at any instant आणि V0/Vin काय असतं gain of the filter. Gain of the filter as a function of frequency. Similarly, we can see this high pass filter. If we have a input signal having frequency 0 to high frequency, if we use a high pass filter, we have output voltage 0 for all low frequencies and we have the output voltage high for the frequencies greater than the cutoff frequencies. So pass band is from cutoff frequency towards high frequency. So this is the first order high pass Butterworth filter. Only what we have to do, we have to interchange the position of capacitor and resistor. In low pass there was resistor at the input and capacitor here at the output of this passive filter. This is the passive filter and we have make it active using the op-amp non-inverting amplifier. Its output voltage is V0 equals to in bracket 1 plus RF upon R1 into V1. Here it is the V1. So this is high pass because input is at the capacitor is at the input. कॅपॅसिटरचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे विरोध, इनपुट सिग्नलला असणारा विरोध हा काय आहे फ्रिक्वेन्सीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी जेव्हा लो असेल तेव्हा ह्याचा विरोध खूप जास्त असेल. म्हणजे तो लो फ्रिक्वेन्सीचा सिग्नल पुढे जाऊच देत नाही, त्याच्यामुळे आउटपुट येण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा फ्रिक्वेन्सी लो आहे, सिग्नलची फ्रिक्वेन्सी लो असेल, आउटपुट येतच नाही. कशामुळे? इनपुटला कॅपॅसिटर आहे, तो लो फ्रिक्वेन्सीचा सिग्नल पुढे जाऊ देत नाही. कोणत्या सिग्नल पुढे जाऊ देतो? हाय पास, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल फक्त पुढे जाऊ देतो. त्या सिग्नल ऑप एम्प काय करतो? ॲम्प्लिफाय करतो. सेम सर्किट आहे लो पासचं आणि हाय पासचं, फक्त काय करायचं आहे? इंटरचेंज करायचे आहेत रेजिस्टर आणि कॅपॅसिटर. हा आहे हाय पासचा रिस्पॉन्स. लो फ्रिक्वेन्सी असेल तेव्हा काय असणार? आता स्टॉप बँड आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या पुढे काय होणार? हा गेन वाढत वाढत जात आहे आणि नंतर कॉन्स्टंट होते. सो दिस इज द पास बँड. आणि रेट ऑफ गेन फॉल किती आहे? तर 20 dB प्लस 20 dB. इकडे म्हटल्यावर प्लस 20 dB असतो हाय पासच्या. लो पासच्या बाबतीत तो -20 dB. 20 कशामुळे? ते फर्स्ट ऑर्डर माहिती, ऑर्डर ऑफ फिल्टर नुसार आहे. जसं आपण लो पास फिल्टरच्या बाबतीत पाहिलं तसं सेम हाय पास फिल्टरच्या बाबतीत आउटपुट व्होल्टेज ऑप एम्प नॉन इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशनमध्ये जोडलेलं आहे. म्हणजे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू
in bracket 1 plus Rf upon R1 into V1. This is V1. म्हणजे कॅपॅसिटर आणि रेजिस्टर यांनी जे व्होल्टेज डिव्हायडर केलेलं आहे ऑप एम्पच्या नॉन इन्व्हर्टिंग इनपुटला, व्होल्टेज डिव्हायडर फॉर्म्युल्यानुसार हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे डिवाइडेड बाय 1 प्लस capacitive reactance into V in. So if you write this V into this side, we have this term which can be written as, let us write this term as AF in bracket. जे जसंच्या तसं आहे, एफ जो आहे तो एफ इथे लिहिला आहे आणि उरलेली टर्म जी आहे 2 पाय आर सी साठी 1/f एल लिहिली, divided by 1 plus J in bracket F upon Fl, where AF is called as passband gain of the filter, जे की क्लोज्ड लूप गेन असतं कुणाचं, नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल एम्प्लीफायरचं. F is the frequency of the input signal and Fl आपण कोणत्या टर्मला Fl म्हटलेलो आहे, ह्या टर्मला 1/Fl म्हटले, म्हणजेच Fl काय असणार 1/2 पाय RC, दॅट इज द लो कट ऑफ फ्रिक्वेन्सी, लो कट ऑफ फ्रिक्वेन्सी. Next point is concept of positive feedback. So far we were saying negative feedback, advantages of negative feedback, effect of negative feedback. Feedback in op amp, negative feedback. Now we want to see the point positive feedback. We have also calculated the expression for general expression for amplifier, output voltage of amplifier with negative feedback. Now we will see the concept of positive feedback. Look at this diagram. The same concept, amplifier, the fraction of the output voltage is sampled by the feedback network and applied at the input of same amplifier. Now the feedback is called as positive feedback because the feedback voltage and the signal voltage, they are in same phase, positive half cycle, positive half cycle. So they are in same phase, therefore they are get added at the summing junction, at the summing point they will get added. We will have Vi equals to Vs plus Vf, where Vf equals to beta times V0. निगेटिव्ह फीडबॅकमध्ये काय होतं, फक्त सिग्नल व्होल्टेज आणि फीडबॅक व्होल्टेज हे अपोजिट फेजमध्ये होतं, त्यामुळे त्यांचं काय होत होतं, इथे वजाबाकी होत होती. म्हणजे निगेटिव्ह फीडबॅकच्या बाबतीत Vi इक्वल्स टू काय असणार, Vs मायनस Vf, आणि पॉझिटिव्ह फीडबॅकच्या बाबतीत Vi equals to Vs plus Vf, because the feedback voltage and input voltage are in same phase. So when a positive feedback is used in an amplifier,
we got a circuit called as oscillator circuit. पॉझिटिव्ह फीडबॅकच्या बाबतीत व्ही आय काय असणार, व्ही एस प्लस व्ही एफ, वेअर व्ही एफ इक्वल्स टू बीटा व्ही झिरो, म्हणजेच व्ही आय इक्वल्स टू व्ही एस प्लस बीटा व्ही झिरो. व्ही एससाठी जर इक्वेशन लिहायचं झालं तर व्ही एस इक्वल्स टू व्ही आय मायनस बीटा व्ही झिरो. ए एफ म्हणजे गेन विथ फीडबॅक इज इक्वल टू व्ही झिरो अपॉन व्ही एस. गेन विथ फीडबॅक is given by V0 upon Vs, where Vs is this. So substituting value of Vs, so AF equals to V0 upon Vi divided by Vi upon Vi minus beta into V0 upon Vi divided by Vi at the numerator and denominator. But V0 upon Vi is nothing but A. So we have AF equals to A upon 1 minus A beta. This is the expression for voltage gain of positive feedback amplifier. आपण पाहिलं होतं AF expression for gain of amplifier with feedback, gain of amplifier with negative feedback, तर तिथे प्लस साइन होतं बघा. आता हे आहे एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज गेन ऑफ अम्प्लिफायर विथ पॉझिटिव्ह फीडबॅक. पॉझिटिव्ह फीडबॅक असेल तर इथे निगेटिव्ह साइन येतो, आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह फीडबॅक वापरतो तर आपल्याला मिळतं ऑसिलेटर सर्किट. See in detail about this oscillator circuit in the next lectures. परंतु ऑसिलेटर म्हणजे वेगळं काही नसून it is simply a amplifier circuit with a positive feedback. So oscillator is a circuit which produces its own oscillations, electrical oscillations, its own electrical. It does not amplifies the input signal. It generates the electrical oscillations. That's why name is given oscillator, and we will see how it works as an oscillator, how it generates the electrical oscillations. That we will see in the next lecture. So thank you very much.